मला आता इट इज बिकम अ पार्ट ऑफ माय लाईफ. त्यामुळे मला संपर्क हीच माझी स्ट्रेंथ आहे. जे जे भारतीय जनता पार्टीने मराठा समाजासाठी केलं असेल, ओबीसी समाजासाठी केलं असेल, हे 2014 पासून आतापर्यंत प्रस्थापित झालेलं आणि लोकांना त्याच्यावर विश्वास आहे. मला असं वाटतं की एकतर नोटेबल म्हणजे मला जाणवतं की जी सेवा वस्त्यांमधली ड्रेनेजची जी कामं आहेत, ही एक्सप्लेनच आपण करू शकत नाही जेव्हा ते सॉल्व्ह होतं. पण मी त्याच्याकडे फार गांभीर्याने बघत नाही, कारण मला माहिती आहे की मी काय केलंय. त्यामुळं हा जरी त्यांनी नरेटिव्ह करायचा प्रयत्न केला तरी लोक ते बाय करणार नाही, कारण जे केलंय ते सिद्ध आहे, ते लोकांना माहिती आहे. राजकारणात माझे मित्र म्हणजे गणेश बिडकर आहेत. म्हणजे कॉर्पोरेशन मध्ये माझे म्हणजे मैत्री म्हणलो अशा बाहेरची सुद्धा हो. आदिती तटकरेंशी माझे चांगले संबंध आहेत. मी ज्या पद्धतीने 5 वर्षामध्ये माझा कंडक्ट ठेवलाय, ज्या पद्धतीने मी प्रवास केलाय, आणि तिसरं जे काही मी प्रश्न सोडवण्यामध्ये जे काही विकास निधी आणली असेल किंवा मी जो काही एफर्ट घेतला असेल, त्याच्यावरती लोकांनी माझ्या मूल्यमापन करावं. या 3च्या बेसवरती लोकांनी ठरवावं की मला निवडून द्यायचं. मी मुळात मध्ये ऑप्टिमिझमवर लिहितो. माझ्या पुस्तकाचं नाव आहे टुडे इज माय फेवरेट डे. म्हणजे पक्षाला पण पूर्ण विश्वास आहे आणि मला सुद्धा पूर्ण विश्वास आहे. खूप चांगल्या मताधिक्याने आपण शिवाजीनगर मतदारसंघ जिंकणार. नमस्कार, मी सुकृत करंदीकर लेट्सअपच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण अशा एका आमदारांशी संपर्क साधतोय, संवाद करतोय की ज्यांना एका मोठ्या राजकीय घराण्याची पार्श्वभूमी आहे, ज्यांचं घराणं पुण्यातलं एक मातब्बर घराणं आहे, जे मूळ पुणेकर आहेत, अस्सल पुणेकर आहेत, आणि ज्यांच्या घरामध्ये महापालिकेतले नगरसेवक पद असेल, पुणे शहराचं खासदार पद असेल, तर अशी पदं ज्यांच्या घरामध्ये होती, अशा घराण्यातले म्हणजेच शिरोळे घराण्यातले सिद्धार्थ शिरोळे, शिवाजीनगर मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे आमदार आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आज आपण त्यांचं स्वागत करतोय. नमस्कार शिरोळे सर. नमस्कार. विषय अर्थातच आगामी विधानसभेची निवडणूक आहे. सगळ्यांना माहिती आहे की शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे भारतीय जनता पक्षातर्फे दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. आणि या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की हा मतदारसंघ पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ मानला जातो, पण 2014 मध्ये तिथं भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा विजय मिळवला आणि 2019 मध्ये सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीची लढत देत सहजपणे विजय मिळवला. तर मला असं विचारायचं पहिलाच प्रश्न की शिवाजीनगर मतदारसंघाकडे गेल्या 5 वर्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून पाहत असताना या मतदारसंघाकडे तुमचं पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? म्हणजे हा मतदारसंघ तुमच्याकडे जवळपास 50-55% झोपडपट्टी आहे. त्याच भागामध्ये प्रभात रस्ता असेल, विधी महाविद्यालय रस्ता असेल, तर किंवा आपल्या पाषाणचा काही भाग असेल तर अत्यंत उच्चभ्रू वस्ती पण आहे. त्यामुळे एकीकडे झोपडपट्टी आहे, एकीकडे उच्चभ्रू वर्ग आहे. असं संमिश्र लोकवस्तीचा मतदारसंघ सांभाळत असताना 5 वर्षांमध्ये आव्हानं कुठली आली? हे मुळामध्ये जसं मी आमदार निवडून आलो त्यानंतर पहिले मला हे लक्षात आलं की आपल्याला ह्याच्यात सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट काय आहे की तर आपण प्रवास केला पाहिजे. आपला मतदारसंघ मी तर फर्स्ट टाइम निवडून आलो होतो. बरोबर. आणि विशेषतः ह्याची सगळी डेमोग्राफी ही पेपरवर बघणं किंवा अचानक मला जेव्हा 2019 मध्ये उमेदवारी दिली तेव्हा मी प्रभाग 14 मधनं म्हणजे 1/3 सेक्शन असेल त्यातनं मी नगरसेवक होतो. तेव्हा तेवढी डेमोग्राफी मला साधारणतः माहित होती, पण त्याच्या पलीकडे 67% डेमोग्राफी ही माहीतच नव्हती. त्यामुळं पहिले मी हे निश्चय केला की आपण या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त प्रवास करू, फिजिकल प्रवास. तो फिजिकल प्रवास साधारणतः कोविडचा जो काळ पहिला झाला 2 वर्षाचा, त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी मी सगळ्या सेवा वस्त्या असतील इकडे माझा प्रवास होत होता. पण नंतर मी एक वस्ती संपर्क म्हणून अभियान केलं आणि त्याच्यातनं मी शिवाजीनगरमध्ये साधारणतः 85 सेवा वस्त्या आहेत. ह्या सगळ्या सेवा वस्त्यांमध्ये माझा प्रवास झालाय. म्हणजे काय की दारोदारी गेलोय, कुठे रेल्वे लाईनच्या बाजूला सेवा वस्ती आहे, कुठे कुठे इतक्या नॅरो आहेत आणि इतक्या डेप्थ मध्ये की आपल्याला इमॅजिनच होत नाही की इथे पण घर आहे. त्यामुळं खूप डायव्हर्स असा डेमोग्राफिक प्रवास मी केला आणि त्यातनं मला लक्षात आलं की साधारणतः सेवा वस्त्यांमधल्या लोकांचं काय अपेक्षा असती एका लोकप्रतिनिधीकडनं. ते अगदी साधे साधे असते. कधी कधी ड्रेनेजचं पाणी घरात येतं, कधी कधी पाण्याची प्रेशर हे नीट नसतं, पाण्याची लाईन बदलायला लागते, नागरी सुविधांबद्दलचे हे बेसिक आहेत. कधी कधी आरोग्याला मदत लागते, कधी कधी ऍडमिशनला मदत लागते, कधी कधी पोलीसची दस्त व्हायला पाहिजे, अशा अपेक्षा असतात. त्यामुळे त्या अनुषंगाने मी
जेव्हा आपली महायुतीची सरकार आली हम्म. तेव्हा स्पेसिफिक न दिसणारे किंवा जे असं व्हिजिबल नाहीत पण जे खरे कस्टमाइज त्यांची गरज आहे अशा अनुषंगाने प्रत्येक सेवा अवस्थांमध्ये बजेट लावले. आणि त्याचबरोबर मला हे पण रिअलाइज झालं की जो आपला अर्बन सगळा सेक्टर आहे त्याच्यामधले जे काही आशा अपेक्षा आहेत त्या ट्रॅफिकच्या आहेत. म्हणजे मला सेवा अवस्थांमध्ये आजपर्यंत कोणी हे नाही सांगितलं की ते युनिव्हर्सिटी ट्रॅफिक खूप क्लॉग आहे आणि आमचा वेळ जातोय, असं कधीच कोणाची तक्रार नाही. बरं. पण अर्बन सेक्टरमध्ये आपण गेलो की म्हणजे जो 4 चाक्यांमधून प्रवास Correct. करणारा माणूस आहे तो. तिथं नक्कीच त्याचा मोठा त्रास आहे. आणि म्हणून जे काही शिवाजीनगर ते हिंजेवाडी मेट्रोचा प्रकल्प असेल तो स्टार्ट टू एंड हा मी त्याच्यात इन्व्हॉल्ड होतो. आपला युनिव्हर्सिटीचा फ्लायओव्हर पाडणं असेल त्याच्यावर बरेच वादही झाले, वादी झाले, डिझाईन वरून वाद झाले होते. डिझाईनवरनं झाले. मग त्याच्यामध्ये योग्य मार्ग काढून सगळ्यांना बरोबर घेऊन ती डिझायनिंग होऊन त्याचं काम सुरू होऊन त्याचं लँड ऍक्विजिशन होऊन आज आपण जानेवारी एंडला तो फ्लायओव्हर हा ओपन टू ऑल होणार आहे. जून 2025 मध्ये शिवाजीनगर ते हिंजेवाडी मेट्रो ही ओपन टू ऑल होणार आहे. त्याच पद्धतीने आपला जो खडकी आणि रेंजिल्सचा जो रेल्वे अंडरब्रिज आहे तिथं बघा नेहमी जॅम होत असतो. बरोबर. तो सुद्धा वायडनिंगचं काम आता डीपीआर सुरू झालाय, ते सुद्धा आता कम्प्लीट होणार आहे. त्यामुळे असे बरेचसे ओल्ड मुंबई पुणे हायवे त्याचं रोड वायडनिंगचं काम कम्प्लीट झालंय, जे इंटॉक्सच्या मुळे थांबलं होतं जरा. मध्यंतरी आपण कोरोना काळाचा उल्लेख केला. कोरोना काळामध्ये आपल्या शिवाजीनगर मधल्या ज्या सगळ्या झोपडपट्टी किंवा निम्न मध्यमवर्गीय वस्त्या आहेत तर इथं आरोग्याचे प्रश्न प्रामुख्याने समोर आले होते. विशेषतः रुग्णालयांची संख्या अपुरी असणं किंवा तिथल्या सेवा सुविधांचे प्रश्न असणं. तर या बाबतीमध्ये आमदार म्हणून आपण त्याच्यामध्ये काय काम केलं होतं? मला असं वाटतं की तो एक फार सॅटिस्फाईंग पार्ट राहील माझा नेहमी आयुष्यामध्ये की मी पहिल्यांदा आमदार झालो आणि अनफॉर्च्युनेटली तेव्हा पॅन्डेमिक आलं. पण पॅन्डेमिक मध्ये एकदा जेव्हा मी ऑन फील्ड गेलो त्याच्यानंतर मी पहिल्यांदा पाटील इस्टेटच्या सगळ्या त्या झोपडपट्टी मध्ये खूपच मोठा तिथे लोकांना कोरोनाची लागण झाली होती. आणि त्यावेळेला मला आठवतंय की मी असेल आमचे महापौर मुरल्यांना असतील सीपी साहेब असतील आम्ही सगळेजण तिथे एक्सटेन्सिव्ह दौरे केले आणि तिथनं बऱ्याच लोकांची कोविड सेंटरला हलवणं, विविध औषधांची अरेंजमेंट करणं, हॉस्पिटल बेड्स करणं. आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जो प्रवास सुरू झाला मग उच्चवर्गीयापासून कधी कधी मी एक त्यांना व्हेजिटेबल्स द्यायला गेलोय एकटा. आणि कधी कधी फार म्हणजे जिथं म्हणजे आपल्याला धान्य द्यायचं असेल, रेमडेसिवीर द्यायचं असं म्हणूया. ते सगळं करण्याचं मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्यावेळेला काही खूप मॅनपॉवर नव्हती, जे काय करायचं असतं ते आपणच करायचं, बस आपण घरी पण आपण जायचं. त्यामुळे ह्या सगळ्यातनं मला एक खूप सॅटिस्फॅक्शन आहे की त्या वेळेमध्ये जे काही कार्य माझ्याकडनं घडलं त्याचा कुठेतरी समाजाला उपयोग झाला. आणि ते आज सुद्धा कधी आम्ही तसा संपर्क झाला की त्या दिवसाची आठवण येते. गेल्या 5 वर्षांच्या काळामधले साधारणपणे पहिली 2-2.5 वर्ष ही विरोधी पक्षामध्ये बसण्याची होती. त्याच काळामध्ये कोरोनाचे संकट आलेलं होतं आणि नंतरची 2 वर्ष ही सत्ताधारी पक्षाचे आमदार. तर ह्या 5 वर्षांचं जर आपण परीक्षण करायचं म्हणालो तर सत्ताधारी आमदार म्हणून केलेलं काम आणि विरोधी पक्षातले आमदार म्हणून केलेलं काम याच्यातली तुलना कशी कराल तुम्ही? मला वाटतं की मी 2.5 वर्ष विरोधात होतो आणि 2.5 वर्ष सत्तेत होतो. सत्ता जेव्हा असते तेव्हा नक्कीच तुम्हाला जो तुमच्या भागामध्ये विकास निधी आणायची त्यासाठी तुम्हाला जास्ती मदत होते. आणि त्याचा मी पुरेपूर उपयोग करून घेतला. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील. स्पेसिफिक माझा प्रश्न असा आहे की विरोधामध्ये असताना निधी मिळाला नाही त्यामुळे शिवाजीनगर मध्ये अमुक प्रश्न रखडले, अमुक प्रकल्पांना निधी मिळाला नाही, असं काही झालं? आणि जे सत्ता मिळाल्यानंतर ते प्रश्न मदत नाही. विरोधामध्ये असल्या आणि तुमचा मुद्दा समजा योग्य असेल, तुम्ही किती कोऑपरेट करता एखाद्या प्रोजेक्टला, कशा पद्धतीने व्ह्यू करता हे फार गरजेचं आहे. मी विरोधात असताना हा ब्रिज पाडला गेला, मला नाही अडचण आली कुठे. ही शिवाजीनगर ते हिंजेवाडीचं काम विरोधात असताना सुरू झालं. सरकारने ऑलरेडी प्रोव्हिजन करून ठेवली, मागच्या सरकारने प्रोव्हिजन केलं. आपलं हेतू हा मतदारसंघाचा विकास आहे, हे आपलं ऑब्जेक्टिव्ह असेल तर मग विरोधात असलं तरी काही फार मोठा फरक पडत नाही. पण आपल्याला कस्टमाइज समजा काम करून घ्यायचं असेल तर मग आपल्याला सत्तेत असलं तर नक्कीच आपल्याला त्याचा जास्ती बेनिफिट होता. हा मला प्रामुख्याने विरोधात आणि सत्तेत असल्याचा डिफरन्स वाटतो. काय 5 वर्षातली नोटेबल कामं तुम्हाला काय सांगता येते? मला असं वाटतं की एकतर नोटेबल म्हणजे मला जाणवतं की जी सेवा वस्त्यांमधली ड्रेनेजची जी कामं आहेत ही एक्सप्लेनच आपण करू शकत नाही जेव्हा ते सॉल्व्ह होतं.
त्यावेळेला त्या महिलाच्या मनामध्ये जो आपल्याबद्दल आदर निर्माण होतो आणि तो अनपॅरलल्ड आहे. किंवा पाण्याची लाईन बदलून जेव्हा पाणी प्रेशरनी येतं त्यावेळेला एक अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन त्या लोकांमध्ये असतं. तर पाणी ड्रेनेज हे साधारणतः सेवावस्थांमध्ये हे खूप मला त्याचं एक नोटेबल काम मी करू शकलो. आणि अर्बन सगळ्या एरियाजमध्ये ट्रॅफिक रिझॉल्व्ह करण्यामध्ये जे काही प्रोजेक्ट्स होते त्याचा पाठपुरावा करणे, म्हणजे हिंजवडी शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो असेल, युनिव्हर्सिटीचं फ्लायओव्हर असेल, रोड वायडनिंग असेल, ओल्ड मुंबई पुणे हायवेचं रेल्वे अंडरब्रिजेसचं वायडनिंग असेल, या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की कुठेतरी ट्रॅफिक मेजर इश्यू हा रिझॉल्व्ह करण्यामध्ये माझं एक योगदान आहे. ओके. पण तुम्ही आता एकीकडे सांगता की सेवावस्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली, ट्रॅफिक संदर्भातली कामं झाली, तरी विरोधकांचा एक नेहमीचा प्रचाराचा मुद्दा असा राहिलेला आहे की सिद्धार्थ शिरोळे किंवा मतदारसंघामध्ये सहज असं आपल्याला चर्चा दिसून येते, किंबहुना माध्यमांमध्ये चर्चा ऐकायला येते की सिद्धार्थ शिरोळे माणूस म्हणून खूप चांगले आहेत, अतिशय विनम्र आहेत, कुणालाही सहजपणे भेटतात, बोलतात, स्वभावामध्ये रुजूता आहे. पण सिद्धार्थ शिरोळे एक निष्क्रिय आमदार आहेत किंवा ते आम्हाला फारशी दिसत नाहीत. तर हा अपप्रचार आहे का तुमची प्रतिमा ही निर्माण होण्यामागचं कारण काय आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की मला माहिती मी काय केलंय. बरं. मी जेवढा प्रवास केलाय सगळ्या सेवावस्थांमध्ये केला असेल किंवा सगळ्या सोसायटीशी एंगेज झालं असेल, कदाचितच एवढा डेप्थ मध्ये जाऊन कोणी प्रवास केला असेल. बरं. आणि त्याचं मूल्यमापन हे शिवाजीनगरचे नागरिक करतीलच. 23 तारखेला आपल्याला कळेलच. त्यामुळे मला फार कॉन्फिडन्स आहे की मी माझा प्रवास अतिशय मनापासून आणि खूपच एक्सटेन्सिव्हली केलाय. पण मग तुम्ही असं म्हणता का की हा अपप्रचार जाणीवपूर्वक केला जातो विरोधकांकडून किंवा काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ते म्हणजे एव्हरीवन इज सब्जेक्टिव्ह टू हॅव देअर ओन व्ह्यूज. पण मी त्याच्याकडे फार गांभीर्याने बघत नाही, कारण मला माहिती आहे की मी काय केलंय. त्यामुळं हा जरी त्यांनी नरेटिव्ह करायचा प्रयत्न केला तरी लोक ते बाय करणार नाही, कारण जे केलंय ते सिद्ध आहे, ते लोकांना माहिती आहे. आज गल्ली गल्ली दारादारामध्ये ते माझा चेहरा ओळखतात. कुठेही असं कुठलीही अशी वस्ती नसेल की जिथं मी गेलेलो नाही, जिथं कोपऱ्यापर्यंत पोहोचलो नाही. त्यामुळं आय थिंक तेवढा एकच मुद्दा त्यांच्याकडे असेल तर तो फार चालणार नाही. तुमच्या चारित्र्यावरती काही करता येत नाही, त्याच्यामुळे कदाचित निष्क्रिय म्हणून असं मुद्दाम ते पसरवलं जातं असं म्हणता तुम्ही? नाही, असं म्हणजे कसं आहे की कोणी काय दुसऱ्यावर टीका करायची ही त्यांनी ठरवायची. मी काय विचार करतो की हे राजकारण आहे, आपल्याला आपला ऑब्जेक्टिव्ह काय, माझा ऑब्जेक्टिव्ह हा आहे की मी केलेली कामं घेऊन लोकांसमोर जाणं. मी तो विचलित करण्याची स्ट्रॅटेजी असते. तर मला विचलित व्हायचंच नाही. त्यांना लकलाप, त्यांनी माझ्या विरुद्ध काही अलिगेशन्स करू किंवा काही म्हणू, नागरिकांनी बिलीव्ह केलं तर गोष्ट वेगळी आहे. पण मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून, माझ्या कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत राहील, हेच माझं ऑब्जेक्टिव्ह आणि मी त्याच्यावरतीच आहे. नागरिकांशी, मतदारांशी संपर्क साधण्याची तुमची नेहमीची पद्धत काय असते, म्हणजे तुम्ही त्यांच्यापर्यंत कसे पोहोचता किंवा नागरिक तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात, हा संवाद संपर्क यंत्रणा कशी आहे आपली? मी एक तर माझं जनसंपर्क कार्यालय, दुसरं मी फोनवरती सारखा अवेलेबल असतो. फोन केला तर मी परत फोन करतो. आणि मी ठरून प्रत्येक आठवड्याला ठरून एरियाजमध्ये म्हणजे विविध भागांमध्ये ठरून व्हिजिट्स करतो. या 3 माझ्या प्रामुख्याने मेन सोर्स राहिलेत ऑफ पब्लिक कॉन्टॅक्ट. आणि आता त्यात एक सातत्य एस्टॅब्लिश झाले. त्यामुळं मला आता इट इज बिकम अ पार्ट ऑफ माय लाईफ. त्यामुळे मला संपर्क हीच माझी स्ट्रेंथ आहे, असं ते आता मलाच ते इस्टॅब्लिश झालं. म्हणजे आमदार आम्हाला अवेलेबल होत नाहीत, संपर्क होत नाही असं काय नाही करू शकत नाही. कुणीही तुम्हाला सहज भेटू शकतं. पक्षाने पण तुमच्यावरती अनेकदा विश्वास टाकलेला, म्हणजे तुम्ही पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये असता, कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये असता, गुजरातमध्ये असता, म्हणजे पक्ष तुमच्याकडे एक नवीन नेतृत्व म्हणून तुम्हाला संधी देण्याचा प्रयत्न करतोय आणि जाणीवपूर्वक इतर राज्यांमधल्या त्यांच्या प्रचार मोहिमांमध्ये तुमचा सहभाग करून घेत आहे. तसं तुम्हाला आता पूर्ण महाराष्ट्रामधलं जे आताचं निवडणुकीचं एकूण प्रचाराची सगळी रणधुमाळी चालू आहे, तर शिवाजीनगर मतदारसंघ वगळता आणखीन कुठं तुम्ही प्रचारामध्ये जाणार आहात का? नाही, मी तसं सगळ्या 5 राज्यांमध्ये मी जो प्रवास केला तो आमच्या पार्टीचा कल्चर आहे की नेहमी आपण दुसऱ्या राज्यात जाऊन आपलं योगदान पार्टीसाठी करावं. त्याच पद्धतीने आपण जास्त त्यांनी प्रगल्भ होतो आणि आपलं पण कॉन्ट्रीब्युशन इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ द नेशन हे कुठेतरी त्याचा एक प्रवास सुरू होतो. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून मी ज्या स्टेजला आहे त्या स्टेजला मी माझ्या मतदारसंघामध्ये कॅम्पेन करण्यापुरती माझी आत्ताची जी काही क्षमता आहे म्हणा
ती तेवढीच आहे. त्यामुळे मी माझ्या शिवाजीनगर मतदारसंघामध्येच प्रवास करून तेवढा जे काही पार्टीची अपेक्षा आहे बरोबर. की तिथे आमदार म्हणून मी निवडून यावं, ती अपेक्षा पूर्ण करण्याच्या मागे मी आता फक्त शिवाजीनगर पण मतदारसंघात एक आहे की 5 राज्यांमध्ये फिरून आल्यानंतर साहजिकपणे तुमचा अनुभव वाढलेला आहे. तुम्ही पाहिलेलं आहे की कुठल्या राज्यांमध्ये काय लोक करतात, तिथले लोकप्रतिनिधी काय करतात, लोकांच्या अपेक्षा काय असतात. तर हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या शिवाजीनगर मतदारसंघात आपण काय केलं पाहिजे किंवा आपल्या शिवाजीनगर मतदारसंघाचा पुढच्या 25 वर्षाचा रोडमॅप विकासाचा काय असला पाहिजे, कसं पाहता तुम्ही शिवाजीनगर मतदारसंघ आणखीन 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर तुम्ही कसा पाहता, त्याकडे काय झालं पाहिजे, आणखीन तुम्ही काय करण्याचं तुमच्या डोक्यामध्ये आहे, तुमचा जाहीरनामा स्वतःचा काय आहे? हे मला असं वाटतं की ज्या अर्बन रिन्युअलचे चॅलेंजेस आहेत त्याच्यावरती आपण मतदारसंघामध्ये फोकस केला पाहिजे. म्हणजे पहिले म्हणजे पाणी. तर पाण्यासाठी 24/7चा प्रोजेक्ट असेल तर तो लवकरात लवकर इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे प्रत्येक सोसायटीमध्ये आणि प्रत्येक बंगल्यामध्ये हे आता हळूहळू मॅन्डेटरी आहेच, पण त्याची इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. कारण तो मोठा धोका आपल्याला पुढच्या 10-15 वर्षानंतर निर्मित होताना मला दिसतोय. बरोबर. आणि तो समजा झाला तर त्याच्यासारखं त्रास कशानेच होत नाही पाणी नसलं तर. त्यामुळे पाण्याच्या बाबतीतल्या सगळा सर्वांगीण विचार करून त्याच्याबद्दल नोटेबल ऍक्शन करून सेन्सिटाईज करून लोकांनी त्याची एक जबाबदारी म्हणून काम करावं असं माझी इच्छा आहे. मी ते शिवाजीनगर मतदारसंघामध्ये पुढच्या 5 वर्षात नक्की करणार आहे. त्याचबरोबर जो एकंदरीत आपला जो ट्रॅफिकचा विषय तो पण आता खूप वेगळ्या वेगळ्या मार्गाने लोक आता रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चाललाय. त्यामुळे तो सुद्धा येणाऱ्या काळामध्ये नुसतंच हिंजवाडी नुसतं मेट्रोनी नाही होणार आहे. मेट्रोपर्यंत पोहोचायला फीडर बसेस लागतील. सहज मेट्रोपर्यंत माणसाला पोहोचता आलं पाहिजे. त्यावरती सुद्धा बरंचसं अजून काम करायचे माझे मानस आहे. त्यामुळे जेणेकरून ट्रॅफिकचे प्रश्न सुटतील. मग हे रोड वायडनिंग असतील, अंडरब्रिजेस असतील, त्यानंतर एसटी स्टँडचा जो आपला शिवाजीनगर एसटी स्टँड आहे स्थलांतरित झालेलं तर त्याचं सुद्धा काम त्याचं थोडं काम रखडलं होतं मध्ये. ते काम त्याला गती द्यायची गरज आहे. त्याच पद्धतीने आपले रिव्हरफ्रंटचं काम माझ्या मतदारसंघामध्ये बरंचसं मोठ्या प्रमाणात होणार आहे. ते सुद्धा वेळेत इम्प्लिमेंट व्हावं याच्यावरती मी काम करणार आहे. आणि जे एसटीपीचं काम आहे की जे आपलं जे सिवेज जलपर्णी होते ते सुद्धा मुळा नदीचा जो भाग आहे तुमच्या बस प्रचंड प्रॉब्लेम त्याला त्यासाठी एसटीपी प्लांट कम्प्लीट होऊन ऑपरेट होणं जेणेकरून नदीमध्ये ती मैला पाणी जाणार नाही. तर असे एन्व्हायरमेंट रिलेटेड जी काही ऍक्टिव्हिटीज आहेत ते सुद्धा करण्याचं माझा मानस आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरती आता जेव्हा की मला एक्सपिरियन्स आहे बरोबर अजून छान पद्धतीने मला ते एक्झिक्यूट करता येईल. खरं म्हणजे हे खूप चांगलं आहे की एखादा लोकप्रतिनिधी मतदारसंघातल्या सिविक इश्यू बद्दल इतक्या जाणीवपूर्वक बोलतोय. म्हणजे रस्ते असतील, मेट्रो असेल, नदी सुधार असेल. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फक्त निवडणुकी कधी सिविक इश्यू वरती होत नाही. भावनात्मक आवाहन, भावनात्मक विषय हे सातत्याने पुढे येतात आणि बऱ्याचदा मतदार हे त्याच्या आधारेच मतदान करतात. आणि आता सध्याचं राज्यातलं जे एकूण सामाजिक वातावरण आपण पाहतो त्याचा परिणाम नाही म्हटलं तरी तुमच्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये पण होणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, त्याच्यावरून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून किंवा त्याच्यावरची रिॲक्शन म्हणून ओबीसी मतदार सुद्धा तितक्याच प्रमाणे तीव्र झालेले आहेत. तुमच्या मतदारसंघामधला मराठा मतदार असेल, ओबीसी मतदार असेल, यांच्या पण डिमांड्स आहेत की त्याच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या मागण्या आहेत. तुम्ही या प्रश्नाकडे कसं पाहता, तुम्ही त्यांना काय सांगता? हे मला असं वाटतं की विशेषतः तुमचा पक्ष, तुम्ही ज्या पक्षाचे प्रतिनिधी आहात त्या पक्षावरती विशेषतः आता फार मोठ्या प्रमाणामध्ये आरोप होतात, त्याच्याला टार्गेट केलं जातंय. अशा वेळेला त्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही कसं पाहताय? मला उलट असं वाटतं की जे भारतीय जनता पार्टीने मराठा समाजासाठी केलं असेल, ओबीसी समाजासाठी केलं असेल, हे 2014 पासून आतापर्यंत प्रस्थापित झालेले आणि लोकांना त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे जसं तुम्ही मगाशी विरोधकांचा विषय काढला होता, लोकांचं काम आहे टीका करणं, पण आपण नागरिकांना त्या मनाने असं आपण नाही विचार केला पाहिजे की ते असा समज करून घेतील. तर हा पण एक परसेप्शन आहे की लोकांनी असं समज करून घेतलाय. मला असं वाटतं की लोकांनी जे चांगलं भारतीय जनता पार्टीने आरक्षणाच्या बाबतीत जे काही निर्णय गेल्या 10 वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना केला असेल, आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना केला असेल, त्याच्यावरती लोकांचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळं मला कुठेही त्याच्यामध्ये हा जो हा परत एक फॉल्स नरेटिव्ह आहे. त्याच्यामुळं लोकांचा विश्वास आहे आणि जे केलं त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी त्याच्याबद्दल मला असं कुठं सेंटिमेंट जाणवलं नाही
की म्हणजे पुण्यात तरी इथे मला कुठेही जाणवलं नाही. आणि मला विश्वास आहे की लोक केलेल्या कामाच्या आधारावरतीच मतदान करतील. नाही, मुख्यतः तरुण वर्गाचे जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने शिक्षण आणि त्यानंतर रोजगार संदर्भात प्रश्न आहेत. आणि तुमचा मतदारसंघ तर राज्यातला असा एक ऐतिहासिक मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये पुणे विद्यापीठ येतं, गोखले इन्स्टिट्यूट सारखी संस्था आहे, ते फर्ग्युसन कॉलेज सारखं महाविद्यालय आहे, त्याच्यानंतर आता सारथीचं ऑफिस पण तुमच्याच मतदारसंघामध्ये झालेलं आहे. तर या पार्श्वभूमीवरती सारथी सारखी संस्था जी मराठा समाजातल्या तरुणांना रोजगारासाठी असेल, नवीन उद्योगांसाठी असेल, मदत करण्यासाठी ती स्थापन झालेली आहे. तर या सारथी संस्थेकडून तुमच्या काही अपेक्षा, त्या संस्थेकडून पाठपुरावा करणं या संदर्भात तुम्ही काही जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत? नाही, एक मला असं वाटतं की त्यांचं म्हणजे संस्थेकडनं खूप विद्यार्थ्यांना मदत झाली. म्हणजे मी आता अनेक विद्यार्थ्यांशी एंगेज करतो आणि त्याची सारथीची जी इम्प्लिमेंटेशन झाली आहे, ज्या विचारांनी ती फॉर्म झाली आहे, त्याचा अनेक विद्यार्थ्यांना उपयोग झालाय. आणि आता ते उलट इतकं वाढणार आहे. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलांसाठी जी काही सेवा आहे ती रिझर्वेशन तर ऑफकोर्स ते आपण दिलेलंच आहे, पण सारथीचा जो इम्पॅक्ट आहे तो अजून वाढत जाणार आहे. त्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर अजून निर्माण होणं ही पण तेवढीच गरज आहे. नुसते फंड्स नाही, पण त्याचे ते वेगवेगळे मॉड्यूल्स जे तयार होत आहेत, त्याचं जे डायव्हर्सिफिकेशन होत आहे ते फार गरजेचं आहे. आणि ते आता योग्य दिशेने चाललंय असं मला वाटतं. त्यामुळं आणि त्याचा लाभ सुद्धा खूप जास्ती लोकांना, मुलांना व्हायला लागलाय. आणि काळांतरानंतर आपण बघू, एक 10 वर्ष आले, 15 वर्षांनी झालं की खूप मोठं योगदान सारथीच्या माध्यमातून होतं आणि त्या दिशेत चाललंय. काय आव्हान आहेत आता निवडणूक लढवताना? समोरचे प्रतिस्पर्धी तुमचे अजून निश्चित व्हायचे आहेत, समोर कोण येणार आहे, कसं नाही. तिरंगी लढत होईल, दुरंगी होईल, काय कसं वाटतं? नाही, आता शेवटी 4 तारखेला हे स्पष्ट चित्र निर्माण होईल की कोण विरोधक आहे, किती विरोधक आहेत. माझं मात्र एवढंच आहे की कुठलीही निवडणूक ही खूप गांभीर्याने घेतली पाहिजे. कधीही विरोधक हे सोपे आहेत किंवा त्यांना हलक्यात कधीच नाही घेतलं पाहिजे. त्यांच्या विचाराला सुद्धा हलक्यात नाही घेतलं पाहिजे, त्यांच्या टीकेला सुद्धा हलक्यात नाही घेतलं पाहिजे. मी हे ठरवलंय किंवा मी जे 5 वर्ष काम केलंय, मी ज्या पद्धतीने माझं प्रिपरेशन केलंय, ते प्रिपरेशन घेऊन संघटनेच्या जीवावरती, पक्षाच्या जीवावरती एक मॅसिव्ह आउटरीच टॅक्टिकली असेल, स्ट्रॅटेजिकली असेल, या पुढच्या 25 दिवसामध्ये मी करणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की समजा आपण आपलं काम करत राहिलो आणि आपलं काम आपण चोख केलं तर आपल्याला त्या रिझल्ट विल बी अ बाय प्रोडक्ट. त्यामुळे मी त्या हिशोबाने चाललो की ते काय करतात त्याच्यापेक्षा मी काय करतो त्याच्यावरती माझा भर. राजकारणामध्ये प्रत्येकाला आपले आदर्श असतात. तुमच्या घरामध्ये तुमचे वडील स्वतः खासदार होते. त्यांची गोपीनाथ मुंडेंबरोबरची असणारी मैत्री सर्वश्रुत आहे, म्हणजे महाविद्यालयीन काळापासूनची. तुमचे राजकारणातले मित्र कोण आहेत? आणि विशेषतः सध्याच्या राजकारणातले? राजकारणात माझे मित्र म्हणजे गणेश बिडकर आहेत. बर, म्हणजे कॉर्पोरेशन मध्ये माझे मैत्री म्हणलो, मैत्री, हो, मित्र म्हणूनच. मित्र म्हणून माझे मित्र गणेश बिडकर. पक्षाबाहेरची सुद्धा अर्थात. हो. त्याला आदिती तटकरेंशी माझे चांगले संबंध आहेत. त्या आता माझ्याबरोबर आमदार होत्या. बरोबर. अतिशय त्यांचं छान काम आहे. त्याच्यानंतर राम सातपुतेंशी माझी चांगली मैत्री आहे. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये या 5-7 वर्षामध्ये खूप म्हणजे लोकांशी भेटीगाठी होतात. पण चांगले रिलेशन तसे जयकुमार गोरेंशी माझी मैत्री आहे, राहुल कुळशी माझी मैत्री आहे. त्यामुळे असे विविध पक्षातले आहेत, काही आपल्या पक्षातले जास्ती असतात नॅचरली, आणि बाकीच्या पण पक्षातले मैत्री तशी आता, पण ते रिलेशन हळूहळू डेव्हलप होतात. बरोबर. कसं आहे की शेवटी तुमच्या मतदारसंघामध्ये टेकड्यांचा पण विषय खूप मोठ्या प्रमाणात आहे. पर्यावरणाचा विषय खूप महत्वाचा आहे. तुम्ही स्वतः हेल्थ फ्रीक आहात, म्हणजे व्यायाम करता, सगळीकडे टेकड्यांवरती अनेकदा दिसता. आणि टेकड्यांच्या बद्दल नागरिकांच्या काही स्पेसिफिक अपेक्षा आहेत, तुमच्यापर्यंत अर्थात त्या पोहोचल्या आहेत. तुम्ही त्या अपेक्षा कशा पूर्ण करणार? किंवा आता त्याच्यामध्ये तुमच्या पक्षामध्ये दुमत आहे, टेकड्यांच्या भोवतीचे काही रस्ते असतील, टेकड्यांच्या खालून जाणारे काही रस्ते असतील, अनेक प्रस्ताव मधलं सरकारच्या विचाराधीन आहेत. या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही कसं पाहता? किंवा परवाच आपण पाहिलं असेल की वेताळ टेकडी किंवा तुमच्या भागातली हनुमान टेकडी असेल, तिथल्या अनेक पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन आमच्या प्रश्नांना जो साथ देईल, उत्तर देईल, त्यालाच आम्ही मतदान करू, इतक्यापर्यंतची भूमिका घेतलेली आहे. कसं पाहता याकडे? मला वाटतं की पहिले म्हणजे आपण मागे सुद्धा जेव्हा बालभारती ते पंचवटी पौड हा जो त्याचा जो एलिव्हेटेड रस्ता होता तो आपण स्क्रॅप केलेला, तो टेंडर सुद्धा आपण स्क्रॅप करून टाकलं. त्याच्यावरती बरीचशी मी असेल, मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, आम्ही वैयक्तिक टेकडीवर सगळ्यांबरोबर प्रवास केला. मी पहिले समजून घेतलं की बाबा काय त्याच्यातल्या भावना आहेत, काय विचार आहेत, दोन्ही बाजूनी समजून घेतले. आणि एलिव्हेटेड रोड हा आपण कम्प्लिटली स्क्रॅप केला. त्यात कुठेही दुमत नाही, तो होणार नाही हे नक्कीच. म्हणजे याची आम्ही
आम्ही तेव्हा पण घेतली आणि आता सुद्धा घेतली. तो प्रोजेक्टच स्क्रॅप झाला. टेकड्यांचा जेव्हा विषय येतो तेव्हा लोक खूप सेन्सिटिव्ह असतात. मी स्वतः टेकडीवरती खूप वर्ष जातो. हनुमान टेकडी असेल, वेताळ टेकडी असेल, तिथे गेल्यावर तिकडची शांतता भंग होणे, तिथे जाण्यावरती जे हिलिंग होतं एखाद्या व्यक्तीचं किंवा जे काही मेमरीज असतात आपल्या, तर इट इज जस्ट नॉट अबाउट म्हणजे नुसतं इन्फ्रास्ट्रक्चरच्या पॉईंटनी त्याच्याकडे बघण्यात सेन्स नाही बनत. ओव्हरऑल होलिस्टिक एक लाईफ म्हणून, लाईफस्टाईल म्हणून एक टेकडी एक मेजर तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करते. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने हे भान मी नेहमी ठेवतो आणि असा कुठलाही निर्णय जेणेकरून हा बॅलन्स कुठेतरी डिस्टर्ब होईल असा माझ्याकडनं होणार नाही, ह्याच्यात मला पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीला उभे राहिल्यानंतर साहजिकपणे चर्चा सगळ्या बाजूनी होत असतात. पक्षाकडनं तुम्हाला काय सांगितलं गेलेलं आहे? म्हणजे आता असं आहे की चर्चा अशा ऐकलेल्या आहेत की तुमच्या पक्षामध्ये A+ सीट असतात, B असतात, C असतात. शिवाजीनगर मतदारसंघाबद्दल सगळीकडे चर्चा होती की काही सर्वेक्षणाचे त्याला दाखले देण्यात आले, त्याच्यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघ थोडासा मागं पडलाय, आमदार थोडेसे मागं पडलेत. या पार्श्वभूमीवरती जे सगळे जुळवाजुळवी असतात, काळजी घ्यायची असेल, तुम्ही काय नेमकी काळजी घेताय? नाही, आमच्या पक्षामध्ये सर्वेक्षण हे सारखे होत असतात आणि जवळजवळ मिडवे पासूनच त्यांनी आम्हाला अलर्ट करणं किंवा इन्साइट्स देणं हे सुरू केलं आणि त्यामुळे वेळोवेळी त्याच्यावरती आपण दुरुस्ती करत चेंजेस करत गेलो. आणि त्यामुळे मला आत्ता ज्या सिच्युएशन मध्ये ज्या पद्धतीने गेल्या 1.5 ते 2 वर्षामधलं जे प्रिपरेशन म्हणजे सरकार आल्यानंतर 1 वर्षापासून ते साधारणतः आता बजेट्स लागून काम होऊन जे काही काम करू शकलोय त्याच्या आधारे मला म्हणजे पक्षाला पण पूर्ण विश्वास आहे आणि मला सुद्धा पूर्ण विश्वास आहे. खूप चांगल्या मताधिक्याने आपण शिवाजीनगर मतदारसंघ जिंकणार. शिवाजीनगर वासियांनी तुम्हाला मतदान करावायची 3 कारणं सांगा. मी ज्या पद्धतीने 5 वर्षामध्ये माझा कंडक्ट ठेवलाय त्याच्यावरती लोकांनी माझं मूल्यमापन करावं. ज्या पद्धतीने मी प्रवास केलाय त्याच्यावरती लोकांनी माझं मूल्यमापन करावं. आणि तिसरं, जे काही मी प्रश्न सोडवण्यामध्ये जे काही विकास निधी आणली असेल किंवा मी जो काही एफर्ट घेतला असेल त्याच्यावरती लोकांनी माझ्या मूल्यमापन करावं. या 3च्या बेसवरती लोकांनी ठरवावं की मला निवडून द्यायचं की नाही. सिद्धार्थ शिरोळेंचं मत आपण ऐकलं आणि साहजिकच एक अत्यंत सुसंस्कृत आमदार म्हणून त्यांची प्रतिमा कायम का आहे हे आपण पाहिलं. त्यांनी इंग्लिशमध्ये एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. म्हणजे आजकाल तर अशी परिस्थिती आहे की अनेक आमदार लोक किती वाचतात इथून शंका आहे, पण हे स्वतः वाचतात आणि लिहितात सुद्धा. आणि त्या पुस्तकाचं नाव खूप छान आहे. मला वाटतं तुम्हीच त्या पुस्तकाबद्दल 1-2 मिनिटं सांगितलं तर बरं होईल. मी मुळात मध्ये ऑप्टिमिझमवर लिहितो. माझ्या पुस्तकाचं नाव आहे टुडे इज माय फेवरेट डे. टुडे इज माय फेवरेट डे. आणि ते माझ्या लाईफच्या एक्सपिरियन्सेस वरती आहे की जे काही कुठलीही घटना घडली ती त्यातलं चांगलं काय झालं, वाईट काय झालं. जे समजा एखादी गोष्ट वाईट असेल तर ती परत न करणे आणि जी चांगली झाली असेल तर म्हणजे जी काही चांगलं झालं असेल, वाईटातनं पण जे काही चांगलं झालं असेल तर ते घेऊन आपला सकारात्मक मोराल प्रत्येक इन्सिडेंट्स मधनं काढायचा आणि आपण इव्हॉल्व्ह होत राहायचं. अशा सगळ्या विषयावर कसं ऑप्टिमिझम हे लाईफचं एक फिलॉसॉफी आहे की काही झालं तरी सकारात्मक राहायचं. कारण तसा एक तर शॉर्ट लाईफ असते, खूप नंतर आणि एंडला इट इज जस्ट म्हणजे कशाला काही अर्थ नसतो. म्हणजे इट इज ऑल म्हणजे सगळं फिलॉसॉफिकल. त्यामुळे मला वाटतं की आहे त्याच्यामध्ये जेवढं सकारात्मकतेने जगू तेवढं सॅटिस्फॅक्शन इव्हेंच्युअली जास्ती राहतं. त्यामुळे ऑप्टिमिझम ही लाईफची फिलॉसॉफी करून मी वागतो सुद्धा, कंडक्ट सुद्धा करतो आणि विचार सुद्धा करतो आणि त्याच आधारावरती मी ते पुस्तक लिहिलं. निकालाचा दिवस सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठी फेवरेट डे ठरेल, सकारात्मक ठरेल अशा आपण शुभेच्छा व्यक्त करूयात. दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.